आकाशवाणी. स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हमास विरुद्धच्या युद्धात भारताचा इस्रायलला पाठिंबा. युद्धात आतापर्यंत 1900 लोकांचा मृत्यू. मानसिक आरोग्य सेवा पुरवण्यात टेलिमानस सेवा उपयुक्त. अतिजोखमीच्या कुपोषण व्यवस्थापनाची मार्गदर्शक नियमावली जाहीर. क्रीडा क्षेत्राच्या विकासाकरता केंद्र सरकार 3000 कोटी रुपये खर्च करणार. आणि 50 षटकांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली. इस्रायलमध्ये निर्माण झालेल्या संघर्षग्रस्त परिस्थितीत भारत इस्रायलबरोबर खंबीरपणे उभा असून भारत सर्व प्रकारच्या आणि सर्व स्वरूपातल्या दहशतवादाचा तीव्रपणे निषेध करत असल्याचं मोदी यांनी नेतान्याहू यांना सांगितलं. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी काल पंतप्रधान मोदी यांना दूरध्वनी केला आणि त्यांना इस्रायलमधल्या परिस्थितीबाबत माहिती देऊन चर्चा केली. यावेळी मोदी यांनी हमासच्या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तींना आदरांजली अर्पण केली आणि जखमी झालेल्या इस्रायलच्या नागरिकांविषयी सहसंवेदना व्यक्त केली. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी मोदी यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेतली जाईल असं सांगत नेतान्याहू यांनी त्यांना आश्वस्त केलं. यावेळी उभय नेत्यांनी आगामी काळात एकमेकांच्या संपर्कात राहण्याचं निश्चित केलं. इस्रायलवर गेल्या शनिवारी हमासनं केलेल्या हल्ल्यानंतर तिथं उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी इस्रायलनं परदेशी गेलेल्या आणि पाठवण्यात आलेल्या आपल्या सैनिकांना परत मायदेशी बोलावलं आहे. इस्रायलच्या हवाई दलाचं विमान काल परदेशात असलेल्या शेकडो लढवय्या सैनिकांना घेऊन मायदेशी परतल्याचं इस्रायलच्या हवाई दलानं काल सांगितलं. इस्रायलनं 3 लाख राखीव सैनिकांना यासाठी तैनात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर परदेशात गेलेल्या सैनिकांना परत बोलावण्यात आलं. दरम्यान या हल्ल्यांमध्ये गाझापट्टीजवळच्या इस्खोल प्रांतात 2 परदेशी कर्मचारी ठार झाले असून काही जण आणखी गंभीररित्या जखमी झाले असल्याचं इस्रायलच्या अत्यावश्यक सेवा विभागानं म्हटलं आहे. सध्या इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे मिळून 1900 पेक्षा अधिक नागरिक ठार झाले असून प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार 1000हून अधिक नागरिकांना यामध्ये प्राण गमवावे लागले आहेत, तर 3418 जणांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेक नागरिकांना बंदी बनवून ओलीस ठेवण्यात आलं आहे. सुमारे 780 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असून 4100 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान रविवारी हमासनं गाझापट्टी भागात मुसंडी मारल्यानंतर आता गाझापट्टीवर पुन्हा नियंत्रण मिळवल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमासनं ज्या भागातून प्रवेश करत हल्ले केले होते तिथे आता इस्रायली सेना दारुगोळा आणि सुरुंग पेरत आहे. इस्रायलनं काहीही कल्पना देता हल्ले केले तर बंदी बनवून ठेवलेल्या एकेका नागरिकाची हत्या केली जाईल या हमासनं दिलेल्या धमकीनंतर गाझापट्टीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार गाझापट्टी भागातून आतापर्यंत 1,87,000 नागरिक विस्थापित झाले आहेत. ही संख्या आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. 1,37,000 नागरिकांनी संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थींसाठी उभारलेल्या निवारा शिबिरांमध्ये आसरा घेतला आहे. इस्रायलनं लेबनॉनमध्ये अमेरिकेबरोबर संयुक्त कारवाईची शक्यता नाकारली नसून इस्रायली नागरिकांना किमान 48 तास पुरेल इतकं अन्नधान्य, इतर खाद्यपदार्थ तसंच पाणी आणि अन्य अत्यावश्यक सुविधांचा साठा करून ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. संरक्षण विषयक उत्पादनांच्या सहनिर्मितीसाठी आणि त्याद्वारे परस्पर विकास साधण्यासाठी भारतात अगणित संधी उपलब्ध आहेत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह सध्या इटली आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. इटलीतील दौऱ्याच्या काल दुसऱ्या दिवशी राजनाथ सिंह यांनी इटलीतल्या उद्योग क्षेत्रातल्या दिग्गजांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी भारतातल्या संरक्षण क्षेत्रातल्या उद्योजकांशी पुरवठा साखळी मजबूत करावी आणि या समुदायाबरोबर निकटचा संपर्क प्रस्थापित करावा असं आवाहन केलं. या बैठकीला इटलीच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या 24 कंपन्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये इटलीच्या बाजूने सहभागी होऊन लढलेल्या आणि आपले प्राण गमावलेल्या नाईक यशवंत घाडगे आणि इतर भारतीय जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ इटलीमध्ये नुकत्याच उभारलेल्या स्मारकाला राजनाथ सिंह यांनी बैठकीनंतर भेट दिली आणि आदरांजली अर्पण केली. देशभरात वाजवी दरात समान आणि उच्च दर्जाची मानसिक आरोग्य सेवा पुरवण्यास केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल सांगितलं.
नवी दिल्ली इथं जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मानसिक आरोग्य परिषदेमध्ये ते बोलत होते. वाजवी दरातील मानसिक आरोग्य सेवा पुरवण्यात टेलिमानस महत्वाची भूमिका बजावत असून देशात सध्या 44 टेलिमानस केंद्र कार्यरत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी मांडवीय यांच्या हस्ते टेलिमानस सेवेच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. बालकांमधल्या अतिजोखमीच्या कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी कुपोषण व्यवस्थापनाबाबतची मार्गदर्शक नियमावली काल केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी जाहीर केली. या संदर्भातल्या पुस्तिकेचं प्रकाशन इराणी यांच्या हस्ते झालं. अंगणवाडी स्तरावरच कुपोषित बालकं ओळखून त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याबाबतचं सविस्तर मार्गदर्शन यामध्ये करण्यात आलं आहे. पोषण अभियानाच्या अंमलबजावणीद्वारे सरकार कुपोषणाच्या समस्येचा सामना करत आहे, असं स्मृती इराणी यांनी यावेळी सांगितलं. बालकांच्या आहारात पोषक द्रव्य आणि ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचा पुरेसा समावेश नसेल तर कुपोषणाची समस्या निर्माण होते. पोषक आहार न मिळणाऱ्या त्याचबरोबर अतिपोषणामुळे लठ्ठ झालेल्या मुलांचाही कुपोषित बालकांमध्ये समावेश होतो. कुपोषित बालकांना पूरक आहार आणि आरोग्य सेवा देऊन त्यांना कुपोषणाच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचं काम केलेल्या महाराष्ट्राच्या अमरावतीतल्या तिवसा तालुक्यामधल्या मेघा बनारसे यांचा या कार्यक्रमामध्ये स्मृती इराणी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल साऊथला एका व्यासपीठावर आणल्यामुळे आफ्रिकेच्या संघालाही G20 संघटनेचं संपूर्ण सदस्यत्व मिळाल्याचं निश्चित झालं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं टांझानियाच्या गुंतवणूक मंचाला संबोधित करत होते. टांझानियाच्या राष्ट्रपती सामिया सुलुहू हसन यावेळी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना गोयल यांनी भारत आणि टांझानियानं आफ्रिका आणि भारताच्या सामूहिक हितासाठी काम करण्यावर भर द्यावा, असं सांगितलं. दोन्ही देश अन्न सुरक्षा, औषध निर्मिती आणि अंतराळ क्षेत्रात एकत्रित काम करू शकतात, असंही ते म्हणाले. दोन्ही देशांमधले संबंध आता धोरणात्मक पातळीवर पोहोचले असून आगामी काळात व्यावसायिक संबंधही आणखी दृढ होतील, असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला. आगामी 5 वर्षात केंद्र सरकार क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी 3,000 कोटी रुपये खर्च करेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या भारतीय क्रीडापटूंशी काल मोदी यांनी नवी दिल्ली इथं संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी हे प्रतिपादन केलं. अॅथलेटिक्स खेळाडूंसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात क्रीडाविषयक अत्याधुनिक सेवा सुविधा असलेली संकुलं उभारण्यात येत आहेत. ही सुविधा उभारताना खेळाडूंच्या प्रयत्नांमध्ये निधीचा तुटवडा हा अडथळा येऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही मोदी यांनी यावेळी दिली. भारतामध्ये गुणवत्तेची कमतरता कधीच नव्हती. अॅथलेटिक्स खेळाडूंनी पूर्वीही चांगली कामगिरी बजावली आहे. मात्र मधल्या काळात अनेक आव्हानांमुळे आपण पदकं गमावण्याच्या दृष्टीनं कामगिरीत कमी पडलो, असं सांगत 2014 नंतर या क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी आणि आमूलाग्र परिवर्तनासाठी घेतल्या गेलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली. या अॅथलेटिक्स खेळाडूंनी येणाऱ्या पिढ्यांसाठी यशाचा नवा मार्ग खुला केला असून त्यांची आशियाई क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी नवी प्रेरणा आणि आत्मविश्वास देईल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत काल धरमशाला इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं बांगलादेशवर 137 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 365 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना बांगलादेशच्या संघाचा डाव 227 धावांमध्ये संपुष्टात आला. हैदराबाद इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं पाकिस्तानच्या संघासमोर विजयासाठी 345 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघानं 4 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठत विजय मिळवला. आज भारताचा सामना नवी दिल्ली इथं अफगाणिस्तानबरोबर होणार आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. हमास विरुद्धच्या युद्धात भारताचा इस्राईलला पाठिंबा. युद्धात आतापर्यंत 1900 लोकांचा मृत्यू. मानसिक आरोग्य सेवा पुरवण्यात टेलिमानस सेवा उपयुक्त. अतिजोखमीच्या कुपोषण व्यवस्थापनाची मार्गदर्शक नियमावली जाहीर. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकार 3,000 कोटी रुपये खर्च करणार. आणि 50 षटकांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.